महायुती सरकारच्या जाहिरातबाजीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलाय। जनतेने भरलेला कराचा पैसाच योजनेतून वाटला जाते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। गुवाहाटीपर्यंत जाणं आमची रणनीती होती असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलत मी गुवाहाटीला गेलो, मला धमक्या देण्यात आल्या, पण मी धमक्यांना घाबरणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापल्याच्या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला इशारा दिलाय। सगळे सोयरेचा जीआर निघणार असेल तर शांत बसणार नाही असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। 54 लाख नोंदी आहेत तर ओबीसी आरक्षणाला धक्का कसा नाही। महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही, तो 18 पगड जातींचा आहे।